आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। कल्याण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला परत मिळाली दागिने व रोकड असलेली बॅग। आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एस्केलेटर जवळ एक बेवारस बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली होती। स्टेशन परिसरात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। सतर्कता दाखवत मोठ्या धाडसाने बॅग तपासली असता या बॅगेत नवीन कपडे व चांदीचे दागिने 30,000 रोकड असलेली पर्स आढळून आली। पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। पोलिसांनी तात्काळ बॅगेच्या मालकाशी संपर्क साधला व त्यांना बॅग, चांदीचे दागिने, 30,000ची रोकड सुपूर्द करण्यात आली। पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे प्रवाशाला आपली बॅग परत मिळाली, त्यामुळे त्याने वाहतूक पोलिसांचे आभार मानले। आज सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील स्टेशन परिसरात एस्केलेटर शेजारी एक बॅग बेवारसरित्या सापडली होती। काही नागरिकांचं लक्ष गेलं, त्यांनी याबाबत जवळच कर्तावर असलेले वाहतूक ट्रॅफिक पोलीस यांना याबाबत माहिती दिली। वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। बॅगेची झडती घेतली असता बॅगेमध्ये नवीन कपडे, चांदीचे दागिने, 30,000 रोकड असल्याचं आढळलं। त्यामुळे पोलिसांसह नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला। पोलिसांनी या बॅग मालकाचा शोध सुरू केला। बॅगेत असलेल्या कागदपत्राच्या सहाय्याने वाहतूक पोलिसांनी बॅग मालकाला संपर्क केला। लक्ष्मीदास गुप्ता असं या प्रवाशाचं नाव आहे। आज सकाळी पत्नी व मुलासह तो उत्तर प्रदेशहून कल्याणला आला होता। रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर घरी जायची घाई असल्याने बॅग स्टेशनवर विसरला। पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुप्ता यांना आपली बॅग परत मिळाली, त्यामुळे त्यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश शिरसाट यांनी देखील ट्रैफिक वार्डन व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। मेरा बैग स्टेशन पे छूट गया था रिक्शा स्टैंड के इधर, और बैग मिला हमको। पुलिस स्टेशन में आए थे हम लोग, मिल गया हमारा बैग। जितना पैसा था, ज्वेलर्स था, कपड़े थे नए नए, सब हमको मिल गया सही सलामत। हमारा आज का दिन बहुत अच्छे है और पुलिस को बहुत बहुत धन्यवाद। हमारे तरफ से सबको धन्यवाद है। मेरे से आपका नाम? मेरा नाम लक्ष्मी बाबू गंगासागर गुप्ता, कल्याण में रहता हूँ, तिलक चौक में। कल्याण स्टेशनवर तसं कायमच वर्दळ असते। तिथे आमचे 2 अंमलदार, 3 वार्डन असे लोक नेमलेले असतात। ॲक्च्युली आमचं वाहतूक नियमन करणं काम आहे, परंतु आज जिथं स्टेशनला एक्सिलेटर बनवतं काम चाललेलं आहे, तिथे एक बेवारस बॅग पडलेली होती आणि तशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमचा स्टाफ पाटील आणि चव्हाण आणि वार्डन तिथे गेले। आता बॅग बेवारस असल्यामुळे थोडं भीतीचं वातावरण होतं, तरी देखील आमच्या पोलिसांनी मोठ्या धैर्याने व हिमतीने ती बॅग उघडून पाहिली असता त्या बॅगमध्ये नवीन कपडे होते आणि एक छोटा पर्स होता, त्याच्यामध्ये 30,000 रुपये रोख आणि चांदीच्या काही वस्तू होत्या। अशा वस्तू मिळाल्या। त्यानंतर मग त्याने बॅगेवरनं थोडा ट्रेस केलं, माहिती काढली, रिक्षावाल्यांना विचारपूस केली असता त्या व्यक्तीचं नाव मिळालं। त्या व्यक्तीला बोलवलं, त्याला दाखवलं बॅग। त्याने म्हटलं की ही माझीच बॅग आहे। स्वतःची बॅग आणि त्याचे ते पैसे त्याला सुपूर्द करण्यात आलेले आहेत। तरी मी माझ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करतो की त्यांनी असंच काम करत राहावं। यापुढे देखील पाकिटमार किंवा चेन स्नॅचिंग वगैरे होईल तर तात्काळ ॲक्शन घ्यावी व जनतेला सहकार्य करावे। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।